विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी-सी-ई-टीचा सेकंड अटेम्प्ट हा आपल्यासाठी खूप मोठा ट्रॅप आहे. तो कशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगेल. एक एक्झाम्पल सुद्धा सांगेल, की नक्की काय घडू शकतं तुमच्या सेकंड अटेम्प्ट बद्दल, कसे पर्सेंटाइलची रेंज राहणार आहे किंवा कशा पद्धतीने मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल राहणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, मी डायरेक्टली तुम्हाला काय सांगतो, की एक एव्हरेज स्टुडंटचं ओपिनियन काय फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट बद्दल. सध्या जर तुम्ही पाहिलं ना, किंवा मी ज्या बऱ्याचशा मुलांशी बोलतोय, कॉलवरनं बोलतोय किंवा प्रत्यक्ष ऑफलाईन क्लासमध्ये बोलतोय. मुलांचं मत काय आहे, की समजा फर्स्ट अटेम्प्ट आहे, सेकंड अटेम्प्ट पण आहे, बरोबर आहे. मग फर्स्ट अटेम्प्ट आपण ट्रायल बॉलमधून टाकूया. म्हणजे काय, की बाबा ठीक आहे, आता 2 वर्ष जे झालं नाही, ते 15 दिवसात काय होणार नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्टला आपण स्टेबल राहूया. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला काही नाही केलं तरी चालतंय. आपल्याकडे एक चान्स अजून आहे. अशी मेंटॅलिटी आहे एव्हरेज स्टुडंटची. बरोबर आहे की नाही? तुमची अशी मेंटॅलिटी आहे की नाही सांगा? म्हणजे फर्स्ट अटेम्प्टसाठी तुम्ही निवांत आहेत सध्या. कारण का? कारण बॅकअप प्लॅन आपला जो सेकंड अटेम्प्ट आहे, तर तो तुमच्यासाठी रेडी आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की फर्स्ट अटेम्प्टसाठी काही झालं नाही. एक 15 दिवस शेवटचे राहिले, तर जे 2 वर्षात झालं नाही, ते 15 दिवसामध्ये काय होणार आहे? आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट पुन्हा एक 20 दिवसांनी आहे, 20-25 दिवसांनी आहे. मग त्याच्यामध्ये काय असेल तो आपला कमबॅक करूया. अशी जर मेंटॅलिटी तुम्ही असेल ना, तर तुम्ही आत्ता ती मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे. का? तर मी तुम्हाला सांगतो ना, की याचा दुष्परिणाम काय होणार आहे किंवा कशा पद्धतीने हा ट्रॅप आहे. पहा, सर्वप्रथम आता याचं नक्की काय होणार आहे ॲक्चुअली नक्की होणार काय आहे? तर पहा, समजा 100 मुलं असतील. ओके, आपण कन्सिडर करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला पर्सेंटाइल म्हणजे काय असतं ते समजून सांगतो बरं का. कारण पर्सेंटाइलमुळे हा ट्रॅप तयार झालाय. पर्सेंटाइल या सिस्टममुळे. पर्सेंटाइल म्हणजे काय? की 100 मुलं आहेत. पर्टिक्युलर एखादी एक्झाम 100 मुलं देत आहेत. बरोबर? सी देत आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपर जो असतो, ओके, टॉपर जो असतो, भले त्याला किती मार्क असणार, जो टॉपर आहे त्यांच्यातला, तर त्याला असणार 100 पर्सेंटाइल. जो 2 नंबरला आहे त्याला असणार 99 पर्सेंटाइल. जो 3 नंबरला आहे त्याला असणार 98 पर्सेंटाइल आणि जो सगळ्यात लास्ट असणार तर त्याला असणार 0 पर्सेंटाइल. म्हणजे समजलं पर्सेंटेजची गेम कशा पद्धतीने. मग ठीक आहे ना, आपल्याला सीईटी मध्ये फक्त 100च मुलं आहेत का? नाही, लाखो मुलं आहेत. बरोबर? काय नियर अबाउट 4,27,000 फॉर्म फर्स्ट अटेम्प्टसाठी आहेत आणि 2,79,000 फॉर्म सेकंड अटेम्प्टसाठी आहेत. बरोबर? मग मला काय सांगायचंय तुम्हाला, की समजा हे जे 100 मुलं आहेत, तर यातले 50 मुलं तरी अशी राहतील, की ज्यांची मेंटॅलिटी काय आहे, तर मी या स्लाइडवर जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं ना, तर ती मेंटॅलिटी आहे. म्हणजे काय? तर ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट आहे, पण सेकंड अटेम्प्ट पण आहे. फर्स्ट अटेम्प्टला जास्त काय ताकद लावायची नाही. फर्स्ट अटेम्प्ट आहे तिथं आपण थोडंसं हे करूया. बरोबर? आता हे त्यांच्यातला आळस असो किंवा समजा आता सिलेबस कव्हर झाला नाहीये, तर त्या गोष्टीमुळे हे कुठेतरी विचार त्यांच्या मनात येत आहेत. बरोबर? मग होणार काय? याच्यातले 100 मुलांपैकी 50 मुलं तशी आहेत, की काय एव्हरेज मुलं म्हणू आपण, की जे समजा जर एकच अटेम्प्ट असतं, तर त्यांनी फुल प्रयत्न केला असता या फर्स्ट अटेम्प्टसाठी. पण 2 अटेम्प्ट आहेत ना, त्याच्यामुळे थोडेसे ते सध्या काय आहेत, निवांत आहेत. कोण? या 100 मधले 50 जण. पण 50 मुलं अशी आहेत, की जे फर्स्ट अटेम्प्टला ॲज अ लास्ट अटेम्प्ट म्हणून कन्सिडर करतायत. ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा सीईटी फोडणार आहेत आणि सेकंडमध्ये तर ऑब्व्हियसली फोडणार, कारण फर्स्टमध्ये ऑलरेडी त्यांनी ते सर्व पूर्ण केलेलं असणार आहे किंवा त्याला आणखीन जास्त बेनिफिट होईल. मग होणार काय याचा दुष्परिणाम? सध्या इथं बघा. इथं काय होणार? 50 मुलं व्यवस्थित एक्झाम देतील आणि त्यांना खूप चांगलं पर्सेंटाइल येईल. खूप चांगलं काय येईल तुम्हाला सांगतोय, कारण जे त्यांची जी कॉम्पिटिशन राहणार ती फक्त आजूबाजूला त्यांच्या 50 मुलाशीच राहणार आहे ना. जे 50 आहेत आजच त्यांच्यातनं स्किप झाले. त्या 50 मधले जर व्यवस्थित त्यांनी अभ्यास केला असता, फर्स्ट अटेम्प्टलाच ॲज अ लास्ट अटेम्प्ट त्यांनी जर कन्सिडर करून अभ्यास केला असता, तर त्या 50 सोबत म्हणजे टोटल 100 लोकांची कॉम्पिटिशन झाली असती. पण आजच तुम्ही हातपाय गाळून बसलेत. आजच तुम्ही थोडीशी निराशा आली तुमच्यात, तर तुम्ही काय करताय, ठीक आहे आपण सेकंड अटेम्प्टला पाहूयात. मग काय होईल, जे उरलेले 50 लोक आहेत, जे उरलेले 50 मुलं आहेत, तर त्यांना कमी मार्क्सवर देखील चांगलं पर्सेंटाइल येईल. बरोबर आहे? हा फिनोमिना इथं घडू शकतो. बरं, हा झाला फर्स्ट अटेम्प्ट बद्दल. काय झालं फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही एव्हरेज स्टुडंट आहात आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली कमी पर्सेंटाइल आलं. कारण तुम्ही काहीच केलेलं नाही. आणि एखादा स्टुडंट थोडं जरी तुमच्यापेक्षा काहीतरी करतोय, तर तो ऑब्व्हियसली तुमच्या पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे फर्स्ट अटेम्प्टला तुमचे कमी पर्सेंटाइल आले. मग सेकंड अटेम्प्टचं काय? सेकंड अटेम्प्टमध्ये काय होईल, की जे समजा ज्यांनी ऑलरेडी फर्स्ट अटेम्प्टमध्ये अभ्यास केलाय, बरोबर आहे? तर ते रिव्हिजन करतील आणि त्यावेळेस तुम्ही काय करत असणार? तुम्ही अभ्यास करत असणार. त्यांची रिव्हिजन चालू आहे. ते टेस्ट देत आहेत. तुम्ही अभ्यास करताय. बरोबर आहे. मग याच्यामुळे काय होईल? सेकंड अटेम्प्टमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोर कमी येण्याचे चान्सेस आहेत. हे कधी? ज्यावेळेस आता तुम्ही जर जागे नाही झाले, तर हा फिनोमिना होऊ शकतो. पण पण काय? जर आता तुम्ही व्यवस्थित हे 15 दिवस किंवा जो आपला एम-एस-टी-सी-ई-टीचा जो पहिला अटेम्प्ट आहे, तोच जर अटेम्प्ट शेवटचा आहे असं कन्सिडर केलं, की मला सेकंड अटेम्प्ट द्यायचाच नाही किंवा देणारच नाहीये. जे काय मला बेस्ट द्यायचंय माझं ते पहिल्या अटेम्प्टमध्ये देणार आहे. असं जर तुम्ही कन्सिडर केलं, तर तुम्ही ही जी कॉम्पिटिशन आहे, ही इझिली विन करू शकता. कारण बाकीचे भरपूर मुलं सध्या झोपेत आहेत. एवढं लक्षात ठेवा. भरपूर मुलं सध्या झोपेत आहेत. कशाच्या? सेकंड अटेम्प्टच्या भरोश्यावर भरपूर मुलं बसलेत आणि तुम्ही इथंच जर थोडासा प्रयत्न केला, तर कमी मार्क्सवर किंवा थोडंसं कमी एफर्ट्स घेऊन सुद्धा चांगले पर्सेंटाइल मिळू शकतात. बरोबर?
मग या पद्धतीने हा फिनोमिना आहे. मग तुम्हाला हे समजून घ्यायचं व्यवस्थित. मग तुम्हाला अंदाज आला असेल, की नक्की मी कशाबद्दल बोलतोय. बरं. त्याच्यानंतर ना आता अजून काय? तर त्याच्यानंतर ना महत्त्वाची गोष्ट येते, की सुरुवात कुठून करायची? व्हॉट टू डू? काय करायचं? काय करायचं? काय करायचं? काय करायचं? मी ऑलरेडी कालच व्हिडिओ अपलोड केलाय. झिरो स्टडीचा. तुम्ही तो जाऊन पाहिलाच पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की आजपासनं व्हिडिओ पाहिल्यापासनं तर सीईटीला जाईपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्यात ना, त्या व्हिडिओत मी तुम्हाला सर्व काही गाईड केलं व्यवस्थितरित्या. मग तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.